तुझसे मिली हर बरकत मुझे महफूज तेरे संग मैं रहता हूँ। जब लेता हूँ मैं नाम तेरा, तेरी सामर्थ को तब मैं देखता हूँ। तुझसे प्रभू, आम्ही पुन्हा एक वार स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो, या उद्देशानं दे बापा की आज पुन्हा एक वार तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या अंतःकरणाचा ठाव घेणार आहेस। प्रभू, आम्ही कोण आणि काय, पण प्रभू तू आमची आठवण सतत आणि सतत करतोस। लागेल ते झोपेतही देणारा, आमच्या सन्निध असणारा तू आमचा देव, ज्याने आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे जाऊन कृपेवर कृपा आमच्या जीवनामध्ये ओतली, जो आमच्यासाठी मनुष्य म्हणून ह्या जगामध्ये आला, ज्याने आमचं पाप स्वतःवर घेतलं, जो वधस्तंभी गेला आणि आजही पित्याच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी रदबदली करत आहे, ते येशूच्या नामामध्ये दे बापा आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो आणि प्रार्थना करतो दे बापा, येणारं तुझ्या अभिषिक्त दासाच्या करवी येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं तू कर। आणि हो देव, पुन्हा एक वार ज्याप्रमाणे तुझ्या वचनात तू म्हणतोस की तुझ्या वचनाची थोरवी वाढवली जावी, यासाठी विशेष करून तुझी कृपा आम्हा प्रत्येकाला तू दे, समजणारं अंतःकरण तू दे, यासाठी प्रभू की त्या सर्व गोष्टींच्या द्वारे आम्ही केवळ आणि केवळ तुझा गौरव करावा। मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान तुला देत प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे, म्हणून तू ऐक, आमेन। बसूया। लेकरांनी आणि पालकांना विनंती आहे की आज संडे स्कूल होणार नाही, आपल्या मम्मी डॅडीच्या शेजारी बसायचं आहे। मम्मी डॅडींनी काळजी घ्यायची आहे की आपली लेकरं आपल्या शेजारी बसतील, बाहेर फिरणार नाहीत। आजच्या म्हणण्यासाठी असणाऱ्या शास्त्र भागांकडे आपण लक्ष केंद्रित करूया। जुन्या करारामधून गणनेचं पुस्तक ह्याचा 35वा अध्याय 25व्या वचनापासून ते 28व्या वचनापर्यंतच्या शास्त्र भागाकडे आपण लक्ष लावू। नव्या करारातून कलसे करासपत्र याचा 3रा अध्याय 1 ते 10 या वचनांकडे आपण लक्ष केंद्रित करूया। जुना करार गणना 35, 25 ते 28, नवा करार कलसे करासपत्र याचा 3रा अध्याय 1 ते 10 या वचनांकडे आपण लक्ष केंद्रित करूया।
मग मनुष्यवध करणाऱ्या त्या मनुष्याला रक्तपाताबद्दल सूड घेणाऱ्याच्या हातून सोडून ज्या शरणपुत्रात तो पडून गेला होता तेथे त्याला मंडळीने पुन्हा पोचते करावे. पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्याने तेथेच राहावे. पण मनुष्यवध करणारा ज्या शरणपुत्रात पडून गेला असेल त्याच्या सियोनेबाहेर जर तो कधी गेला आणि रक्तपाताबद्दल सूट घेणाऱ्याने त्या शरणपुराच्या सीमेबाहेर त्याला गाठले आणि रक्तपाताबद्दल सूट घेणाऱ्याने त्याला जीवे मारले तर त्या रक्तपाताचा दोष त्याला लागावयाचा नाही. कारण मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्यवध करणाऱ्याने शरणपुत्रातच राहावयाचे होते. पण मुख्य याजक मेल्यावर पाहिजे तर त्याने आपल्या वतनात परत जावे. हे देवबापाचे वाचलेले वचन आहेत. देवबापाचे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वाद. कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय 1 ते 10 वचन. ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठविले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे तेथे बसला आहे. तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट होईल तेव्हा तुम्ही त्याचबरोबर गौरवात प्रगट व्हाल. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव जीवे मारा, म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तिपूजा म्हणावे. यास जीवे मारा. यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. तुम्ही पूर्वी त्या वासना जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्हीही वागत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृती सुद्धा काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य त्यास अस्तित्वात आणण्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहात, त्याला अंगिलेला आहात. प्रभू परमेश्वर वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. देवबाप वाचलेली सर्व वचनं आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाची करो. थोड्या वेळ देवाच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील 3 ते 4 दिवसापासून आपल्यामध्ये रेव्हरंड सुधीर चव्हाण हे प्रमुख वक्ते म्हणून ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याद्वारे ह्या ठिकाणी वचनाची सेवा होत आहे. मंडळी म्हणून आपण गृहसनाच्या संजीवनाच्या सभा ह्या ठिकाणी आपण घेत आहोत, हो की नाही. 4 दिवस म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार. किती जण आले ना? बरेच जण आले. आशीर्वादित झालात नक्की? येस, व्हेरी गुड, हो की नाही. आजही दोन संदेश त्यांचे आहेत. रविवारच्या सायंकाळी पण ज्यावेळेस कॅन्डल सर्व्हिस होईल त्यावेळेस पण त्यांचे संदेश आहेत. आणि माझा विश्वास आहे की आज या शेवटच्या 2 सत्रांमध्ये म्हणजे 2 संदेशामध्ये प्रभू आणखीन त्याच्या वचनाच्या द्वारे आमच्या संगती बोलणार आहे, हो की नाही. ते आपल्यामधलेच आहेत. अनेकांना जे आले नाहीत किंवा काही कारणामुळं ज्यांना येता आलं नाही ते आपल्यामधलेच आहेत. 1995 पर्यंत त्यांचं वास्तव्य भुसावळ शहरामध्येच होतं. शिक्षणासाठी केवळ ते बाहेर होते, पण त्यांचे वडील हे रेल्वेमध्ये गार्ड असल्या कारणानं त्यांचं मूळ वास्तव्य 10 बंगला आणि 40 ब्लॉक्स नाही 40 बंगला या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. रेव्हरंड सुधीर चव्हाण यांचा थोडासा परिचय मी पुन्हा एक वार या ठिकाणी देऊ इच्छितो, यासाठी
की जे सेवक आपल्यामध्ये आहेत, मी अनेक वेळेस म्हणतो, आपलं प्रोडक्ट मार्केटला चाललं नाही म्हणून त्याला देवाच्या सेवेला पाठवायचं, हा कन्सेप्ट बरोबर नाही. ज्यावेळेस आमच्याकडं देवानं ज्ञान दिलेलं आहे, ज्यावेळेस देवानं आमच्याकडे ती कॅपेबिलिटी दिलेली आहे, देवानं त्या प्रकारच्या सर्व गोष्टींनी ज्यावेळेस आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, त्यावेळेस ते प्रोडक्ट आम्हाला देवाच्या राज्यासाठी उपयोगात आणणं गरजेचं आहे. देव सगळ्यांनाच पूर्ण वेळ सेवेसाठी पाचारण करतो असं नाही, ओके नाही. पण ज्यांना देव बोलावतो त्यांच्याकरवी देव अद्भुत गोष्टी त्या ठिकाणी करून घेतो. आणि पाळक साहेबांची साक्ष, पाळक साहेबांची सेवा ज्यावेळेस मी स्वतः पाहतो, मी फार लहान आहे त्यांच्यापेक्षा, पण ज्या वेळेस मी पाहतो त्यावेळेस त्यांच्या सेवेकडे बघितल्यानंतर खूप अभिमानही वाटतो आणि बऱ्याच काही गोष्टी मला एक तरुण सेवक या नात्याने मला शिकायला सुद्धा मिळतात. आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की मागील 3 ते 4 दिवसापासून ते आपल्यामध्ये आहेत आणि त्यांची सेवा या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीने होत आहे. पुण्यातल्या ताडीवाला रोडला ख्रिस्ती मंडळी चर्च UCNI ही जी मंडळी आहे, त्या मंडळीचे प्रिस्ट इन्चार्ज म्हणून ते सध्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचं जे शिक्षण आहे ते MSc मॅथ्समध्ये त्यांनी केलेलं आहे, MA झालेले आहेत पॉलिटिक्समधून, त्याच्यानंतर त्यांचं MEd झालेलं आहे, त्याच्यानंतर BTH झालेलं आहे आणि त्याच्यानंतर MDU सुद्धा त्यांनी केलेलं आहे. एवढंच केवळ नव्हे तर BT रहाणी नवीन हिंदी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पुणे येथील मागील 23 वर्षापासून गणित विषयाचे ते अध्यापक सुद्धा त्या ठिकाणी आहेत. युनियन बिब्लिकल सेमिनारी पुणे येथे मराठी आणि हिंदी विभागात ते ट्युटर म्हणून सध्या कार्यरत आहेत. SSC बोर्ड महाराष्ट्र परीक्षा मंडळ स्कॉलरशिप व NDS परीक्षेसाठी पेपर सेटर, मॉडरेटर व भाषांतराचे कार्य मागील 20 वर्षापासून ते या ठिकाणी करत आहेत. यूट्यूब चॅनलवर त्यांचं चॅनल आहे आत्मिक यात्रा विथ रेव्हरंड सुधीर अशा नावाचं त्यांचं चॅनल आहे. बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. नंतर ज्यावेळेस त्यांचं सत्कार ज्यावेळेस आम्ही करणार आहोत त्यावेळेस त्या गोष्टी प्रामुख्यानं सर्व काही तुम्हाला सांगण्यात येतील. पण हे सांगण्याचं तात्पर्य हे की देव केवळ अशा लोकांना निवडतो जे त्याच्या सेवेसाठी हो म्हणणारे आहेत, बरोबर ना. देव अशी लोकांना निवडत नाही, हो की नाही. देव कोणाला निवडतो? जे प्रत्येक परिस्थितीमध्ये, कठीणतेमध्ये सेवेला हो म्हणणारे आहेत. तुमच्याकडे किती ॲबिलिटी आहे, तुम्ही किती सर्टिफाईड आहात, तुमच्याकडे काय आहे, ह्यापेक्षा तुम्ही अवेलेबल आहात का, बोलावलेले आहात का, हे अतिशय सेवेमध्ये महत्त्वाचं आहे. आणि मला अभिमान आहे की पाळक साहेबांनी कुठल्याही प्रकारचा म्हणजे अनेक वेळेस होता ना, मी डायरी पाहून सांगतो, मी असं करून सांगतो, मी जरा वेळ घेतो, पाळक साहेबांनी लगेच हो म्हटलं. आणि पुन्हा एकदा मी तेच म्हणेन, त्यांचं होम ग्राउंड आहे, हो की नाही. काल कोणीतरी बोलता मला वाटतं मार्टिन दादा, ते म्हणे कालची बॅटिंग पाळक साहेब छान झाली. आणि माझा विश्वास आहे आजही देवाच्या वचनातून ते उत्तम रीतीने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी विनंती करतो पाळक साहेबांना की इथून पुढची वेळ त्यांनी आपल्या हातात घ्यावी. या पाळक साहेब. हॅलो, चेक. प्रेज द लॉर्ड. सलाम आपल्या सर्वांना. आज भेटत असताना विशेष करून माझं मन आणि अंतकण भरून आलेलं आहे, कारण की आज माझा शेवटचा दिवस आहे आणि परत केव्हा भेट होईल माहीत नाही. कारण की जसं पाळक साहेबांनी सांगितलं, 30 वर्षानंतर मंदिरामध्ये यायचं आणि डायरेक्ट पुलपीटवर उभं राहायचं, यापेक्षा माझे जेवढे क्वालिफिकेशन त्यांनी दिले त्यापेक्षा सगळ्यात मोठा सन्मान आहे हा. प्रेज द लॉर्ड. आपण जोरदार टाळ्या वाजवूया प्रभू येशू ख्रिस्तासाठी. कारण की अनेक वर्ष मी ह्या 3ऱ्या नंबरच्या बेंचवर घालवलेले आहे
अनेक भोजनाच्या विधीच्या समय मी ह्या बाजूला रासायचो. सन्मान्य एस एल रायबोड साहेबांनी मला बाप्तिस्मा ह्याच टाकीमध्ये दिलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहे, त्याचप्रमाणे माझा विवाह देखील इथून गाजवला गेलेला आहे. तर म्हणण्याचं ह्या अनेक गोष्टी जरी आहे, अनेक गोष्टी मागील 30 वर्षामध्ये अप अँड डाऊन आलेल्या आहे, परंतु एक गोष्ट मला आनंद देणारे होते. पाळक साहेबांनी म्हटलं काही पण आडेवेडे न घेता. मी म्हटलं मी वाटच बघत होतो माझी बॅटिंग करायला मला या चर्चमध्ये केव्हा संधी मिळेल, मी वाटच बघत होतो. आणि प्रभूला धन्यवाद असो की वाट बघत असताना पाळक साहेबांचा मला फोन आला की तुम्हाला अशा प्रकारची सेवा या दिवसामध्ये करायची. तर मला अतिशय आनंद झाला, कारण की आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा प्रसंग असतो की जिथून आपण वाढलो आहे तिथेच आपण सेवा करायला उभा राहतो. त्यामुळे ही इतर परकी नव्हे तर तुम्ही माझेच लोक आहात आणि मी तुमचं आहे. त्यामुळे काही गोष्टी मी अधिकाराने सांगू शकतो, काही गोष्टी अनुभवातून सांगू शकतो, काही गोष्टी ज्या आहे एक पाळक म्हणून सांगू शकतो, एक अभिषिक्त म्हणून सांगू शकतो की खरोखर ही मंडळी ज्याचे आपण सभासद आहात ही अतिशय आशीर्वादित अशी मंडळी आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की या मंडळीतून अनेक सेवक दास हे घडवले गेलेले आहे. अनेक सेवक दास यांनी सेवा केलेली आहे, ते पुढे गेलेले आहे. आणि त्यामध्येच सन्माननीय पास्टर स्वप्नील हे देखील आहेत, ते देखील अद्भुतरित्या सेवा करत आहे. आणि परत एक बार कमिटीचे मी आभार मानतो, कारण की सेवा करण्याची ही मोलाची संधी मला दिलेली आहे. आणि त्यामुळे आज आपण पवित्र वचनाकडे जाऊया. आज मी जास्त वेळ घेणार नाही, कारण की आपल्याला विधीकडे देखील जायचं आहे, सहभागितेमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यासाठी कलस्सीकरास पत्र याचा 3रा अध्याय आपण 2 शास्त्रपाठ जुना करार आणि नवीन करार बघितलेला आहे. आणि त्यापैकी वचन 3 जे आहे, 3 हे थीम आहे. आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, संत पौल याने प्रकारे म्हणतात की कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. तुम्ही मृत झाला आहात. आणि आज आपल्याला बघायचं की खरोखर आपण मेलेले आहोत की जिवंत आहोत. तुम्ही म्हणते पाळक साहेब इथं संजीवित करायसाठी बोलवते, तुम्ही मरायच्या गोष्टी कुठे करतात परंतु हे रहस्य आहे जे संत पौलाने या जगामध्ये ख्रिस्ती विश्वासणाऱ्या जे येणाऱ्या दिवसामध्ये ख्रिस्ताबरोबर आनंदात सहभागी होणारे जो मोठा आनंद आम्हा प्रत्येकासाठी ठेवलेला आहे, त्यासाठी संजीवित होण्यासाठी, संजीवन प्राप्त करण्यासाठी आम्हाला मरण गरजेचं आहे. मरण गरजेचं आहे. आणि ते काय आहे त्याकडे आपण जाण्या अगोदर परत मी थोडंसं मागे घेऊन जातो आपल्याला. आणि डे 1 ला आपण जेव्हा होतो त्या दिवशी आपण 3 लोकांच्या बद्दल बघितलं. काय नाव आहे तिघांचं? आणि हे 3 लोक मरणाच्या दारातच नव्हे तर मरणाच्या दाढीत होते. कारण की शत्रूला असं वाटलं, त्या राजाला, सत्ताधीशाला असं वाटलं की ह्याला जर अग्नीमध्ये जे 7 पट अग्नी त्यामध्ये जर टाकले तर सर्व मला विजय होईल, किंवा माझ्या विरोधात जी शक्ती आहे किंवा माझ्या कार्यामध्ये जे अडखळण आहे किंवा जे माझे आज्ञा मानत नाही त्यांना ही शिक्षा देता येईल. परंतु घडलं उलट. जो पॉवरफुल राजा होता त्याला नमतं घ्यावं लागलं, त्याला माघार घ्यावी लागली. आणि तो म्हणत होता की असा कोण देव आहे जो तुला अग्नीतून सोडवेल. त्याला म्हणावं लागलं की नाही नाही, हाच देव खरा आहे. प्रेज द लॉर्ड. यस. आणि ते कार्य करत असताना या तिघांनी नुसतं उडी किंवा जसं वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी स्वतःचं अर्पण केलं. बाकीचं काम कोणी केलेलं आहे? येशू ख्रिस्ताने केलेलं आहे, त्या देवपुत्राने केलेलं आहे. बाकीचं कार्य त्याने केलं. त्यांनी पण काही फार संदेश दिलेले, काही घोषणा केलेला असं नाही. तो नुसता संरक्षण देण्यासाठी आणि आपलं स्वरूप देण्यासाठी त्या अग्नीमध्ये दिसला. आणि सर्व त्या लोकांनी जाणलं की हाच देव जिवंत आहे. आणि हा नुसता देव जिवंत नाही तर आपल्या लोकांना, विश्वासणाऱ्याला
मृत्यूच्या दाढेतून, अग्नीतून देखील सोडवणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामध्येच दुसऱ्या भागात टप्प्यात जेव्हा आपण गेलो, आणखीन एक अग्निपरीक्षा होती. आणि त्या अग्निपरीक्षामध्ये आता पित्याची इच्छा होती की ती अग्निपरीक्षेमध्ये हा सेवक जो आहे, काय नाव होतं त्या दुसऱ्या अग्निपरीक्षामध्ये? प्रभू येशू ख्रिस्त. या अग्निपरीक्षेतून जात असताना त्याला जीवन नव्हे तर त्याला मरण प्राप्त व्हावं. त्याला जीवन नव्हे तर, तुम्ही म्हणते पाळक साहेब प्रत्येक वेळेस अग्निपरीक्षा काय म्हणतात? येशू ख्रिस्त तर वधस्तंभावर गेला आणि तुम्ही म्हणतात अग्निपरीक्षा. प्रभू येशू ख्रिस्त गेत्सेमने बागेमध्ये म्हणतो की झाल्यास हा प्याला मजपासून टळून जाऊ दे, परंतु माझी नव्हे तर, मग हा प्याला आहे. आणि तो प्याला कोणता होता? तो परमेश्वराचा क्रोधाचा प्याला होता. आणि तो क्रोधाची अग्नी जी तुमच्या आणि माझ्यावर उतरणार होती, तो क्रोध, ते शाप जे आपले पूर्वज आदामपासून आमच्यापर्यंत आलेले होते, त्याच्यापासून बचाव करण्याकरता, त्याच्यापासून संरक्षण देण्याकरता आता हा जिवंत पुत्र, ज्याने कोणताही अपराध आणि पाप केला नाही, त्याने आपल्या मस्तकी आमचे सर्व अपराध, पाप, शाप, क्रोध, व्याधी, विकार सर्व घेतलेले आहे. आता तो त्या अग्नीमध्ये जळत आहे, यासाठी की तुम्हाला आणि मला या अग्नीतून मुक्तता मिळावी. प्रेज द लॉर्ड. आणि हे अतिशय तुमच्यासाठी महत्वाचं आहे. परंतु हे सर्व गोष्टी करत असताना काल आपण रात्री बघितलं की आम्ही ऍडजस्टमेंट कडे जातो, आम्ही पळवाटी शोधतो, आम्हाला तडजोड करे, पण आम्हाला आनंद पण पाहिजे, मजा पण पाहिजे आणि अग्निपरीक्षा पण नको. तर ही बाब आपण जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे की संत पाऊल असा म्हणतो की कारण तुम्ही मृत झालाय व तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आणि त्यासाठी जुन्या करारातून मी एक परिच्छेद निवडलेला आहे जो आता वाचण्यात आला गणनामध्ये. आणि त्यामध्ये आपल्याला 35व्या अध्यायामध्ये परमेश्वराच्या नियमशास्त्र अनुसार काही शहरे 3+3 असे 6 शहरे आहे. ते शरणपूर म्हणून, आपल्याला माहित आहे नगर, आपल्या नाशिक मध्ये एक एरिया आहे त्याला काय म्हणतात? शरणपूर एरिया म्हणतात. तर काही शरणपूर ठेवलेले होते आणि त्याच्याबद्दल 25व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की एखादा परका मनुष्य जो आहे तो मनुष्यवध करतो, चुकून त्याच्याकडून मर्डर होतो, हत्या होते. आणि इस्रायली लोकांचं आणि नियमशास्त्राचं शिक्षण आहे की डोळ्याच्या बदले डोळा, जीव घेतला तर जीव घ्यायला पाहिजे. आणि त्यापासून जर तुम्हाला बचाव करायचा आहे तर नियमशास्त्रामध्ये एक तरतूद करण्यात आली आणि ती तरतूद ही आहे की मनुष्यवध करणाऱ्या, 25वं वचन वाचते मी 35-25, की रक्तपाताच्या सूड घेणाऱ्याच्या हातून सोडवून ज्या शरणपुरात तो पळून गेला होता तिथे त्या मंडळीने त्याला पोस्त करावे आणि पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्याने तिथेच राहावे. परंतु 27व्या वचनामध्ये 26 आणि 27 मध्ये, पर मनुष्यवध करणारा त्या शरणपुरातून पळून गेला असेल आणि तो सीमेच्या पलीकडे जर गेला तर मग रक्तपात सूड घेणाऱ्यांनी त्या शरणपुराच्या सीमेच्या बाहेर त्याला गाठले तर रक्तपाताचा सूड घेण्यासाठी त्याला जीवे मारावे. थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगतो की ते शरणपूर होतं. आपल्याला सर्वांना माहिती आहे या दिवसामध्ये इस्रायलच्या बद्दल आपण नियमित टीव्हीवर सगळीकडे बघत आहात की इस्रायल या दिवसामध्ये काय करत आहे? एक युद्ध लढत आहे. आणि त्या युद्धामध्ये 100 बाजूने जरी तो घेरा असला परंतु प्रत्येक वेळेस तो काय करत आहे आपण बघत आहे की शत्रूंच्या जे काही त्याच्यावर आक्रमण होतं त्याचं प्रत्येक आक्रमण करून तो सदोदित जिंकत आहे. परंतु इस्रायलाच्या बद्दल एक गोष्ट सगळ्यांना माहित आहे. हॅलो, आहे ना लक्ष माझ्याकडे? की जगाला, प्रत्येक लोकांना एक गोष्टीची जाणीव आहे की इस्रायलचा जर कोणी त्याच्यावर अटॅक केला आणि तो जगात कुठेही पळून गेला, कोणत्याही भागात जाऊन लपला,
तर इस्रायलची जी गुप्तचर संस्था ज्याला मोसाद म्हणतात ते कुठूनही शोधून काढतात त्याला आणि तिथे त्याला खलास करतात. बरोबर आहे? आलं लक्षात तुम्हाला? ह्या इतिहास सांगतो. एकदा त्यांची फुटबॉलची टीम ऑलिम्पिकमध्ये गेली, त्यांनी संपवलं आणि ते सगळे पळून गेले वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये. त्यांनी बरोबर त्यांना शोधून काढलं. आपण अद्याप देखील बघितलं ओसामा बिन लादेन पासून ते काय सगळे लोक आहे इराणचे सगळे, की ते बरोबर त्यांच्या घरामध्ये मिसाईल अटॅक असो काय असो घुसून तिथे मारून बरोबर परत येतात. हे एक जुना इतिहास आहे इस्रायली लोकांचा, की जर कोणी शत्रू आहे आणि त्याने आमच्यावर काही हल्ला केला तर आम्ही त्याला सोडणार नाही. आणि हे एक या दिवसामध्ये टेररिस्ट जे वेगवेगळे आक्रमण होते त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी भारताने देखील आजकाल त्या सल्लेला स्वीकार केलेला की नाही, हम छोडणे वाले नाही. आणि ही बाब आपल्याला इथून दिसून येते, मैं छोडणे वाला नाही. परंतु एक तरतूद तिथे आपल्याला दिसते आणि त्या तरतूदवरच मी आज संदेश देणार आहे की आम्ही देखील जरी कदाचित कोणाचा मर्डर केला नाही, परंतु आमच्या जीवनामध्ये असे अनेक अपराध आणि पाप घडलेले आहे ज्यांच्यामुळे आम्ही जीवित असून देखील मरणप्राय जीवन जगत आहोत. आणि त्या जीवनामध्ये कधी देखील शैतान तुम्हाला आणि मला संपवू शकतो किंवा तुम्हाला आणि मला दाबू शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला सुरक्षेचं कोट, संरक्षणाचं कवच याची गरज आहे. इस्रायलमध्ये त्यांनी आयर्न डोम जे त्यांनी बनवलेलं आहे, कोणी मिसाईल अटॅक केलं तरी ते मिसाईल वरच्या वरच ते पाडतात आणि त्यांच्या देशाला काही होत नाही. प्रियांनो, एक आयर्न डोम तुमच्या आणि माझ्या सभोवती देवाने त्याच्या संरक्षणाच्या कवचच्या स्वरूपात निर्माण केलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे संत पाऊल म्हणतो की तुम्हाला गुप्त ठेवण्यात आलं आहे, तुम्हाला गुप्त ठेवण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त देखील या जगामध्ये असताना तो इस्रायल आणि यरुशलेमकडे रडत रडत म्हणतो, यरुशलेमा यरुशलेमा, संदेशांचा नाश करणारा यरुशलेमा, जशी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते तशी माझी देखील इच्छा होती तुम्ही माझ्या पंखाखाली यावं, परंतु तुमची इच्छा नव्हती. तुम्ही जे आहात ते निश्चितच असे लोक आहात ज्यांना संरक्षणाचे कवच नको आहे, ज्यांना सुरक्षित राहायला आवडते, त्यांना मनासारखं कुठे देखील उधळायला आवडतं. त्यामुळे येशू म्हणतो की मी आता तुम्हाला सोडून दिलेलं आहे. जोपर्यंत देवाच्या नावाने येणारा तुम्ही स्वीकार करणार नाही, म्हणणार नाही, तोपर्यंत परत एकदा मी तुमच्याकडे फिरणार. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आणि पुढे येणारे शिष्य व प्रेषित कोणाकडे फिरलेले? तुमच्या आणि माझ्याकडे फिरलेले, जे त्याचे निवडलेले लोक, अब्राहमाची संतती नव्हतो, परंतु तरी देखील देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. त्याची प्रचिती आज आम्हाला येत आहे की आम्ही इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती अब्राहमाची पुत्र आणि अब्राहमाची कन्या म्हणून गणले जात आहोत. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद असे येशूला की आमची कोणची पात्रता नव्हती, परंतु आज आम्ही त्याची पुत्र आणि कन्या म्हणून नुसते नावाजलेले नाही तर संरक्षण कवचाच्या आत आहोत. परमेश्वराचं वचन येणे प्रकारे सांगतं की नीतिसूत्र 18 आणि 10 मध्ये राजा शलोमोन येणे प्रकारे म्हणतात की परमेश्वर माझं बळकट दुर्ग आहे, त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो. नीतिसूत्र 18:10. परमेश्वर म्हणा माझ्या मागे, परमेश्वर माझे बळकट दुर्ग आहे, त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो, त्याला भीती वाटत नाही. एक लक्षात ठेवा की शद्रक मेशक अबेदनको घाबरले नाही, दानियल घाबरलेला नाही. आणि आज देखील अनेक सेवक आहे, स्टेपन पासून आपण ते म्हणतात की बाबा तुम्हाला काय करायचं ते करा, आम्हाला आमच्या देवाच्या हातामध्ये आम्ही आहोत. शद्रक मेशक जर त्याची इच्छा असेल तर आम्ही अग्नीतूनही बाहेर पडू, आणि त्याची इच्छा नसेल तर नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही, कारण की जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. आम्हाला मरण नाहीच,
आम्हाला मरण नाही, आम्हाला अग्नी जाळू शकत नाही, पाणी बुडू शकत नाही, आणि कोणताही अटॅक झाला तरी आम्हाला काही होऊ शकत नाही, कारण की आम्ही एक सुरक्षित दुर्गामध्ये, एक सुरक्षित पंखाखाली आहोत. प्रेज द लॉर्ड. परंतु बंडखोर प्रवृत्ती जी आहे, जी इस्रायली लोकांमध्ये होती, तीच बंडखोर प्रवृत्ती आम्हामध्ये देखील आहे. काल आम्ही बघितलेलं आहे की आम्ही सहज तडजोड करतो, थोडे अंदर रहो थोडे बाहर रहो, कभी इधर का राज चलेगा तो उधर चले जाने का, कभी इधर के जीत रहे तो इधर चले आने का. म्हणजे जसं आता आपण या दिवसामध्ये बघत आहोत, पॉलिटिक्समध्ये कोणत्या राजमध्ये कोण आहे काहीच कळत नाही. कोणी इकडे कोणी तिकडे, सगळे विखुरलेले, सगळ्यांना माहित आहे काय निष्ठा विष्ठा करे काही नाही. सगळ्यांना काय माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे पद पाहिजे, सत्ता पाहिजे. यस प्रियांनो, हे जग जे आहे ते निष्ठा काय ज्याला म्हणतो नीतिमत्व, हे सगळं गमवलेले जग आहे. परंतु आम्ही नीतिमत्वासाठी विकत घेतलेले लोक आहोत. आम्हाला आपलं गड हे सोडायचं नाही आणि तिथेच संरक्षण आहे. प्रेज द लॉर्ड. हे जे मंदिर बनवलेलं आहे 1915 मध्ये निर्मित केलेलं हे मंदिर आहे, हे कोणा मिशनरीचा, कोणी मनुष्याची योजना नाही. कोणाची योजना आहे? काय ही योजना आहे? कारण की माझे लोक या मंदिरात येतील, आराधना भक्ती करतील, देवाच्या सानिध्यात, देवाच्या पावित्र्यात चालतील, आणि एक समय जेव्हा येईल, मी अंतराळात येईल, तुताराची वाणी होईल, आद्यदूताची वाणी होत असताना ते सर्व अंतराळात घेतले जातील. प्रेज द लॉर्ड. कोण घेतले जाईल? मंडळी. मंडळीचं नाव काय? मराठी लायन्स चर्च. हीच नव्हे तर जगामध्ये जेवढाही विश्वासणाऱ्या मंडळी आहे, जेवढाही ख्रिस्तामध्ये चालणार, प्रत्येकाला बचाव आहे. परंतु आता सध्या जगामध्ये कोण आहे? जगाचा अधिपती कोण आहे? जगाचा अधिपती कोण आहे? आता आपण त्याच्यामध्ये वावरत आहोत. परंतु तरी देखील देवाने आपल्यासाठी एक दुर्ग, एक शरणपूर, एक आश्रय हे निर्मित केलेलं आहे, आणि त्याला सोडून बाहेर जाता कामा त्याच्या बाहेर जाता कामा नाही. जसे एक लहान लहान पिल्लं असतात, आणि आपल्याला माहिती आहे वर जर खार बसले असेल, कावळे असेल, अनेकांनी ते चित्र बघितलेले, नवीन पिढीला कदाचित अनेकदा माहीत नसेल. घरी जा, आता नाही, घरी जा, मोबाईल उघडा, गुगलवर जा आणि सर्च करा की ते लहान लहान जे पिल्लं असतात त्याची माता त्यांचं कसं संरक्षण करते. ते कुटकुट 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 आवाज केले की सगळे पळत पळत येतात, तर सगळे पंखाच्या खाली घुसतात. बरोबर आहे. अनेक जे लोकांनी कोंबड्या पाळलेल्या आहे किंवा कोंबड्या बघितल्या, नुसतं आवाज करता कुटकुट केलं की ते सिग्नल जे आहे ते पिल्लू ओळखतात, तर पटपट. पण एखादं दोन पिल्लू आहे ते बंड पिल्लू असतात. ते म्हणतात मम्मी डैडी की बात क्या सुनने का, अभी तो मैं जवान हो गया हूँ, अभी तो मेरे लिए सब दुनिया खुल गई है, अभी मैं कुछ भी कर सकता हूँ. तो खाली बघत असतो, त्याचं लक्ष खाली असतं चरण्यामध्ये, कारण की खाली खूप खूप छान छान खायला मिळतं. मम्मी काय खायला देईल? बाहर बहुत दुनिया में बहुत बातें अच्छी अच्छी बातें हैं, वो पाना है, उसे प्राप्त करना है, उसमें एंजॉय करना है, आणि तो करतो. खालीच त्याचं लक्ष असतं. परंतु वरून कोणीतरी त्याला बघत आहे. तो एवढंच बघत आहे की माझ्या रेंजमध्ये केव्हा येईल, त्याचा रेंजमध्ये केव्हा येईल, आणि ती खार वरून झपट्टा मारते, त्याचा तोंडावर धरते, संपलं. एट द एंड. हो प्रियांनो, तुम्हाला आणि मला माहित नाही की कधी तुमचा देवाचं सानिध्य आणि संरक्षणाचं कवचातून तुम्ही बाहेर गेले आणि सैतानाच्या रेंजमध्ये जर तुम्ही आले, तर मग सुटका होणं फार कठीण आहे. त्यामुळे आम्हाला देवाच्या रेंजमध्ये, देवाच्या, जसं आता मी म्हटलंय, शरणपूर मध्ये राहणे गरजेचं आहे. अनेक लोकांना म्हणतात सिर्फ मी मंदिर में जाए. हे मंदिर नाहीये भाई, ही चार दिवारे नाहीये, हे एक गड आहे, ही आमची ताकद आहे, हे आमचं बळ आहे, ही देवाची योजना आहे, ज्याला सैतान देखील घाबरतो. त्या सैतानाची ताकद नाहीये की तो या गडामध्ये प्रवेश करू शकतो. तो एकच काम करतो, वॉच करतो. कारण की त्याला माहित आहे की काही लोक यहुदा इस्करियोत असू शकतात, काही युतुक असू शकतात, जे पैशासाठी, धनासाठी, झोपेसाठी काय होतील, ते गुंगतील, ट्रॅप होतील आणि काय करतील,
ते स्वतःचा नाश करून घेणार आहे. सैतानाला जरी विजय मिळत असला, परंतु सैतानाची एकच उद्दिष्ट आहे की आमचा नाश व्हावा. त्याचा एक कलबी कार्यक्रम चालू असतो की देवाच्या लोकांना धरा आणि त्यांचा नाश करा. आणि त्यासाठी आज आपण इथे येत असताना आणखीन एक वचन की आम्ही लपायचं कुठे. येस, निश्चितच मंदिर आहे, परंतु मंदिरामध्ये एक आणखीन महत्वाचं स्थळ आहे जे माझ्या मागे दिसत आहे. ते काय आहे? वधस्तंभ. वधस्तंभाच्या आड आपल्याला लपायचं आहे. आणि आता आपण प्रबोधनाच्या मेजर्स पाशी येत आहोत. आणि त्यामुळे हे वधस्तंभ जे आहे संरक्षणाची जागा आहे, कारण की त्या वधस्तंभावरच आपला प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं शरीर मोडलेलं आहे आणि आम्हासाठी काय केलेलं आहे? रक्त सांडलेलं आहे. तर रक्ताचं कोट, रक्ताचं संरक्षण हे आपण नेहमी म्हणत असतो, ते अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा आम्ही अनेक सैतानाने बांधलेले लोक असतं, येशूच्या नावाने येशू रक्ते मी आज्ञा करतो निघ, त्यांना पळावं लागतं. येशूची अग्नी, फायर म्हटल्यानंतर तो पळतो, कारण की त्याला माहित आहे की येशू अग्नीने जाळणारा देखील देव आहे. ती अग्नी जे सैतानाला पुढे मिळणार आहे, ती अग्नी याच वेळेस येशूच्या नावामध्ये उतरते आणि तो घाबरून पळून जातो. ही ताकद आहे. ही आम्हाला आमच्यामधली ताकद नाही, परंतु देवाने दिलेली ताकद आहे आणि त्या ताकदीचा वापर करणं गरजेचं आहे. कारण की या दिवसामध्ये अनेक जण त्या ताकदीमध्ये बांधले गेलेले आहे आणि त्यांचं जीवन कठीण आणि कठीण आणि कठीण होत आहे. जेव्हा आपण गणनामध्ये गेलो तेव्हा एक आणखी महत्वाची गोष्ट आपल्याला दिसलेलं आहे आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, गणना 35 आणि 25 मध्ये, तेव्हा त्या मनुष्य ज्यांनी रक्तपात केलेला आहे, ज्यांनी मर्डर केलेला आहे, त्याला शरणपूर मध्ये राहायचं आहे. तिथे त्याला मंडळीने पोहोचते केल्यानंतर पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्याने तेथेच राहायचं आहे. पवित्र अभिषेक, तेलाने अभिषेक केलेला अभिषेक मरेपर्यंत आपल्याला तिथेच राहायचं आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी मरण सहन केलेलं आहे. किती लोकांना विश्वास आहे की येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावलेलं आहे? येस, आपल्या सर्वांचे हात वर आहे, कारण की या गोष्टीचं स्मरण करण्यासाठीच आपण इथे एकत्र आलेलो. आजचा दिवस, आजची भक्ती त्या गोष्टीचं स्मरण करण्यासाठी की मी पापा धर्मात मरत होतो, परंतु येशू ख्रिस्त माझ्या मोबदल्यात माझ्यासाठी त्या वधस्तंभावर मरण प्राप्त झालेलं आहे, यासाठी की मला सार्वकालिक जीवनाचा लाभ मिळावा, मला तारण मिळावं, मला संरक्षण मिळावं. परंतु आता आपण या गोष्टीकडे येत असताना आम्हाला ही गोष्ट देखील जाणून घ्यायला पाहिजे की या संरक्षणामध्ये राहण्यासाठी आम्हाला आपली मर्यादा, आपली सीमा ओळखणं अतिशय गरजेचं आहे. कारण की ती जर तुम्ही आणि मी ओळखली नाही आणि त्या सीमा आम्ही क्रॉस करतो किंवा केलेली असेल तर आपल्याला संधी नाही. कारण की वचन हे शिकवतं किंवा नियमशास्त्र की तो बाहेर आला की शत्रू त्याची वाट बघत असतो. आत आहे तोपर्यंत तो जो इथे लिहिलेला जो अभिषिक्त आहे किंवा जो महायाजक आहे त्याच्या नावात त्याला संरक्षण आहे, पण बाहेर पडला त्याच वेळेस त्याला खलास केला जाणार आहे. हो प्रियानो, आज तुम्हाला आणि मला ते याजकाचं मरण तर ऑलरेडी झालेलंच आहे, परंतु आम्हाला आज देखील त्याच्यामध्ये जीवन प्राप्त झाला असताना काही गोष्टीकडे बघणं अतिशय महत्वाचं आहे. आज या प्रभुभोजनाच्या मेजापाशी येत असताना कोण ह्या प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सहभाग घेऊ शकतं? सांगा बरोबर. ज्यांचा बाप्तिस्मा झालेला, ज्यांचा काय झालेला आहे? बाप्तिस्मा झालेला आहे, बरोबर आहे. आणि बाप्तिस्माचं सर्टिफिकेट तर फारच गरजेचं. बाळगतात ते प्रभुभोजन देऊ अगर नका देऊ, ते लग्नासाठी तर पाहिलेच आम्हाला, कारण की ते जर मिळालं नाही तर मग आमच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम होतो. मी या बाप्तिस्म्याला आणखीन एक दुसरं नाव दिलेलं आहे. मी या बाप्तिस्म्याला आणखीन एक दुसरं नाव दिलेलं, ते देखील आपण लक्षात ठेवा. ह्याला म्हणतात डेथ सर्टिफिकेट. काय आहे? हो म्हणा पाळकसा ते मेल्यानंतर आता शुभ शुभ बोलो नाही तर तुम्ही आल्यापासून नुसतं मरणाच्याच गोष्टी करता, पण ही बाप खरी, ह्याला आपण डेथ सर्टिफिकेट म्हणतो. आता जोवर आमचा बाप्तिस्मा झाला नाही, आमचं जुनं शरीर होतं,
जे जग व जगासाठी पापासाठी जगत होतं, परंतु या बाप्तिस्माच्या विधीच्या अगोदर आम्हाला जे शिक्षण दिलं आहे की आता जुने ते होऊन गेले, पाच सर्व नवीन आता व्हायचं आहे. तू आपलं जुनं शरीर त्याग कर आणि बाप्तिस्मा म्हणजे पुरलं जाणं आणि पाण्याच्या बाहेर आलं म्हणजे एक नवीन जीवन प्राप्त होणं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आता जुनं शरीर, जुने विचार, जुने देह, जुने देहिकता आता सर्व काही मेलेले आहे. आणि आता आम्ही जेव्हा बाहेर आलेलो आहोत तेव्हा तुम्हाला मला नवीन शरीरच नव्हे तर एक नवीन शुद्ध आत्मा प्राप्त झालेला आहे. जुनं शरीर गाडलं गेलेलं आहे आणि नवीन शरीर आता बाहेर आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आता या देहिक शरीराचे मृत्यू झालेले आहे. जरी आपण देहामध्ये जगत असलो परंतु देहिकतेची मृत्यू झालेली आहे. त्यामुळे या शरीराचा आता डेथ सर्टिफिकेट आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ते सर्टिफिकेट बघतात तेव्हा तेव्हा तुम्ही मेजापाशी येतात तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा की मी माझ्या जुनेपणाला मेलेलो आहे, आता मी नवा झालो आहे ख्रिस्तामध्ये. प्रेज द लॉर्ड. तारण एकच वेळेस होतं परंतु शुद्धते ती दररोज करत असते. प्रेज द लॉर्ड. नुसतं इथेच आपण आलं नाही शुद्धतेसाठी आरोळी मारली म्हणून नव्हे, किंवा तोंडात भाकर घेतली किंवा हातात प्याला घेतला म्हणून नव्हे, तर आम्ही प्रार्थना करतो की देवा मी आपले अपराध आणि पाप तुझ्या समोर काय करतो, तू विश्वसनीय न्यायी आहे, माझ्या सर्व अधर्म आणि पापांची काय कर, क्षमा कर. तेव्हा तो दयाळू आणि कळवाळू आहे आणि तो आमच्या सर्व अधर्म आणि पापांची ही विधी, हे कार्य महत्वाचं आहे. कारण की त्याच्याशिवाय आपण किती प्याले प्यालो, किती भाकरीचे पाकिटे आपण संपवले तरी देखील काही होणार नाही. कारण की आम्ही पाप कबूलच करत नाही, आम्ही जुनं पण सोडायलाच तयार नाही, आणि मग नवीन कसं काय होणार. आणि यासाठी आजचा जो संदेश आहे आपण त्याकडेच लक्ष लावणार आहोत की ते गुप्त स्थळ आहे, त्यामध्ये आपण लपलेले आहोत आणि त्या लपलेल्या जागेवर निश्चितच सैतान तुमच्या आणि माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. एकच गोष्ट ठेवायची, सैतान मेलेल्या लोकांवर अटॅक करू शकतो का, जे मरून गेलेले. मग सैतान कोणावर अटॅक करतो, सैतान जिवंत लोकांना. मेलेले लोक आपण अनेक जण म्हणतो ते आले होते रात्री दिसले होते, काय माहित काय ते. एक लक्षात ठेवा, ते काही नसतं आपला की आपले कोणी पूर्वज मेले ते भूत झाले आणि ते मला दिसले वगैरे, असा काहीच निश्चितच प्रकार नाही. ते महानिद्रेत ते झोपी गेलेले, आता ते सैतान व सैतानी सत्तेपासून बाहेर आहे. बरोबर आहे. आम्ही देखील व्या बाप्तिस्माच्या द्वारे मरण पावलो आणि एक नवीन शरीर आम्हाला प्राप्त झालं, आणि त्या नवीन शरीरावर पण सैतान अटॅक करू शकत, कारण की आपण पण आता मेलेल्या लोकांवर सैतान अटॅक करू शकत नाही. शारीरिकरित्या देहिकरित्या आपण मरण पावलं तिथेही नाही, आणि इथे बाप्तिस्माच्या विधीच्या द्वारे देखील आपण जुने पण सोडून मेलो, आता सैतान देखील तुमच्या आणि माझ्यावर अटॅक करू शकत नाही. सैतान अटॅक करू शकत नाही. परंतु मला सांगा, मेलेच नाही, समजा मेलेच नाही, जबरदस्ती खड्ड्यामध्ये टाकत आहे, करू शकतात का तसं, होऊ शकतं का तसं, हे तर गुन्हा होऊन जाईल ना. जिवंत गाडलं त्याला. अनेक लोक तसेच आहे, जे मरतच नाही आणि बाप्तिस्मा घेऊन टाकतात आणि परत जसे तसेच राहतात ते, आणि ते म्हणतात आम्ही तर मेलेलो आहे, आम्ही प्रभू वचनाला विधीला आलेलो आहे. कसा लाभ मिळाला हो तुम्हाला. अहो तुम्ही मेलेले लोक असतात त्याच्यावर सैतान अटॅक करू शकत नाही, तुम्ही मेलेले नाही, तुम्ही तर जुनेच आहात आता, आणि त्यामुळे सैतान तुमच्यावर कधी देखील अटॅक करू शकतो. परंतु जे मेलेले आहे त्यांनी जुने पण सोडलेले. आताच आपण यामध्ये वाचलेले आहे, आमच्या बहिणीने वाचले की कोणकोणत्या गोष्टी आम्ही सोडलेल्या आहे, त्या गोष्टी मी पुरत करणार नाही, रिपीट मी करतो कारण की आपण त्यामध्येच राहणार आहोत. कलसीकर पत्र याच्यामध्ये आपण आहोत आणि वचन 5 पासून पुढे वाचतो मी. तर पृथ्वीवरील तुमचे अव्यय म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना, लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे, याला जीवे मारा. काय बोला सगळे, जीवे मारा, जीवे मारा. कसं मारा जीव, हा प्रश्न. हे कुठे दिसतात, हे काय मुंग्या बिंग्या आहे काय जायचं त्याला मारायचं, काय काय बंदूक बिंदूक काय काय शूट करायचं, हे कुठे दिसतात सांगा बरं. या सगळ्या गोष्टी कुठे दिसतात तुम्हाला. तुम्ही म्हणा पाळसा मला मारायचं, पण कुठे, दाखवा ना, दाखवा ना, मी फार चांगला शूटर आहे.
शार्प शूटर आजकाल फार डायलॉग आहे. शार्प शूटर आहे, मला ह्याला मारायचं. कुठे येते सांगा, कुठे असतं ते? आमच्यामध्येच आहे ते. आम्हाला त्याला मारायचं आहे. आणि इथे एक स्पष्ट गोष्ट देखील लिहिलेली आहे, याला मूर्ती पूजा म्हणावी. शद्रक मेषक अबेदनको म्हणतात, तू काही बनव, आम्ही त्याच्या समोर नमन करणार नाही. जरी आम्हाला मरावं लागलं, तू भट्ट्या बनव की शिवाच्या गुहेत टाक, आम्ही नमन करणार नाही. ह्याला काय म्हणतात आता इथे स्पष्ट लिहिलेलं आहे. शद्रक मेषक अबेदनको म्हणे, मेलं तरी चालेल परंतु नाही, राजा आम्ही ते करणार नाही. आणि त्यांनी जेव्हा देवाकडे येशूकडे बघितलं, मरण त्यांच्यापासून पळालं आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही ह्यांना पळवतात, मारतात, गाडतात, तेव्हा मरण तुमच्यापासून पळतं आणि तुम्हाला कोणतं मिळतं? जीवन, सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, हे जीवन आहे, हे मरण आहे, हे महत्वाचं आहे की तो ICU होता आणि इकडे होता तिकडे. यस, या सगळ्या गोष्टी देहिकतेमध्ये आहे, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे. जगामध्ये कोणी देखील त्याच्यापासून सुटलं नाही. परंतु हे मरण तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे. हे नशिबाने प्राप्त झालं नाही की तुमचे आई वडील ख्रिश्चन होते म्हणून प्राप्त झालं नाही, तर ही देवाची, येशूची कृपा होय. प्रेज द लॉर्ड. हा, हे तुम्ही फार लकी आहात, मी फार लकी आहे, हे सगळं जर आपण म्हणतो, किंवा आई वडील होते, हे होते, ते होते, त्यामुळे मिळालं नाही. ही देवाची कृपा, येशूची कृपा झालेली आहे की तुम्हाला देवाने त्याचे पुत्र व कन्या म्हणून वेगळं केलेलं आहे. आणि जर केलेलं आहे तर तुम्ही त्याच्या मागे चालतात आणि ह्या गोष्टी सोडतात. पुढे लिहिलेलं आहे, यामुळे देवाचा कोप होतो. जर तुम्ही मारलं नाही तर कोप, देवाचा क्रोध तुमच्यावर राहतो. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही पूर्वी त्या वासना जगत होता, त्यामध्ये तुम्ही चालत होता, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा, मुखाने शिवीगाळ करणं हे आपणापासून दूर करा. पहिले करत होता म्हणजे प्रभू वचनाच्या पहिले करत होता, असं नव्हे. बाप्तिस्म्याच्या पहिले हे नवीन शरीर जे तुम्हाला प्राप्त झाले, त्याच्या अगोदर तुम्ही या सगळ्या गोष्टी करत होता. आता तुम्ही काय लिहिलेलं इथे? दूर करा. म्हणजे काहीतरी पहिले, आता करत आहे म्हणून दूर करा ना. दूर असतं तर त्यांनी म्हटलं नसतं. यस, मनुष्य आहे, आम्ही चुकतो, मनुष्य आहे, आम्ही खेरलं जातो, मनुष्य आहे, आम्ही पतित होतो, मनुष्य आहे, आम्ही मोहपाशात पडतो, हे देवाला देखील माहित आहे. आणि त्यामुळे मी येईपर्यंत माझ्या स्मरणार्थ हे करा. मी येईपर्यंत किंवा आम्ही या जगातून जाईपर्यंत ह्या गोष्टी आम्हाला करायच्या आहे. कारण की आम्ही दररोज आपल्या दैनिक जीवनामध्ये अनेक अशा चुका करतो, ज्यामुळे आम्ही देवाच्या जवळ जाण्याच्या सैतानाच्या जवळ जात आहोत. देवाच्या जवळ जाण्याच्या इच्छा आपली आहे. संत पाऊल देखील म्हणतो, जे करावंसं वाटतं ते मी करत नाही, आणि जे करावंसं वाटत नाही तेच नेमकं मी करत नाही. तर कोण करतं? माझ्या ठाई असलेले बाप ते करत. मी नाही करत. माझी इच्छा, इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे की मी शुद्ध, पवित्र, विश्वासू जीवन जगावं. परंतु आम्ही ज्या देहामध्ये जगतो त्याला देह वासना आहेत, आणि ते देह वासना याला आपण संधी देतो, ते पापामध्ये बदलतात, आणि त्या पापामुळे आम्ही त्याच्यामध्ये अडकतो आणि ते करून जातो. परंतु आमच्यामध्ये एक आत्मा आहे, ज्याचं नाव पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. तो दाखवतो, अरे बाळा तू चुकलेला आहे, तू चुकलेली आहे. आम्ही पवित्र शास्त्र हातामध्ये घेतो, हे वचन वाचतो, लगेच आम्हाला बघतो, अरे आमच्यामध्ये तर क्रोध अद्याप पण आहे. आम्ही पवित्र शास्त्र वाचतो, अरे अद्याप पण अमंगळपणाचे अर्पण माझ्यामध्ये आहे. मी पवित्र शास्त्र वाचतो, मी शिव्यागाळ्या मुखाने करतो, माझ्यामध्ये क्रोध आणि संताप अद्याप पण आहे. आणि ही गोष्ट देवाला न आवडणारी आहे. आणि या गोष्टीपासून मला काय करायचं? दूर पळायचं आहे. परंतु मी कमी पडत आहे, मी उन्हा पडत आहे. प्रेज द लॉर्ड. पण ही जाणीव केव्हा होणार बहनो? जेव्हा आपण मंदिरात येणार, जेव्हा आपण त्याचं वचन लक्ष देऊन ऐकणार, जेव्हा आपण त्याचं वचन लक्ष देऊन वाचणार आणि आपलं जीवन आत्म्याच्या हवाले करणार, तेव्हा तर आत्म्याला संधी मिळेल ना. आपण पवित्र आत्म्याला दाबतो, देवाच्या वचनाला आपण जवळ करत नाही, त्यामुळे तो बोलतच नाही, तर आम्हाला कळत नाही. अरे हम तो बहुत अच्छे, हम तो बरोबर सब काम करते, चर्च में आते, आराधना करते, भक्ती करते, स्तुती करते, व्हेरी गुड, एक चांगला पाऊल आहे. परंतु आम्ही
जो आत्मा, जे वचन, जे तुमच्याशी माझ्याशी बोलू इच्छित, जो तुम्हाला आणि मला मार्ग दाखवू इच्छितो, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि हे सैतानाला हवं आहे. कालच आपण बघितलं की इथपर्यंत जा, सैतान रेंज देतो. 3 दिवस जा, हे मागे ठेवा, ते का थोड्या गोष्टी मागे ठेवा, मुलं बाळा मागे ठेवा, धन मागे ठेवा, या सगळ्या गोष्टी तो सांगत असतो ना. आपण म्हणतो बरोबर आहे ना, सब कुछ चर्च को लुटा दिया तो हम तो लुट जाएंगे, भिकारी बन जाएंगे. आणि यस प्रियांनो, लक्षात ठेवा, तुम्ही मेलेले लोक आहे. मेलेल्या लोकांची गरजा काय आहे सांगा बरं. मेलेल्या लोकांची काय गरज आहे? कधी कधी 2 नोव्हेंबरला आम्ही जातो, तर मी कब्रस्तानाचं, सगळ्यात मोठं कब्रस्तान पुण्यामध्ये आहे, त्याचा प्रमुख आहे काय, जेवण घेऊन जातात, बाटल्या घेऊन जातात, काय काय घेऊन जातात. बहुत शौकीन आदमी था वो, बहुत शौकीन आदमी था. आज के दिन उसकी याद में कुछ तभी किया जाए कि जिससे उसका आत्मा खुश हो जाए. अरे आत्मेला खुश करते लोक. पहिले रडवलेलं, आता आत्मा खुश करायचं काय? त्याला नाही, आम्ही खाणार पिणार तिथे बसून, त्याचा आत्मा खुश होईल. अरे तुम्हारा आत्मा जो है मर गया है. तुमचा व्यक्ती तिथे मरण पावलेला आहे, तुम्ही आत्म्यामध्ये मरत आहे. मरणाच्या गोष्टी, कब्रस्तान निश्चितच एक आशीर्वादाची जागा आहे, जिथे आम्हाला प्रत्येकाला नुसतं जायचं नाही, तर तिथून बाहेर पण पडायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हा, हे समजू नका की काय जान दो क्या जाने का कब्रस्तान नाही. आमचे प्रियजन तिथून कब्र उघडले जातील, ते बाहेर येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, म्हणजे तिथे जाऊन तुम्ही काय पूजा पाठ करा असं निश्चितच नाही, परंतु ती जागा आहे, एक महत्व आहे आपल्या जीवनामध्ये, आणि ते उघडले जाणार आहे. त्यामुळे आपण इस्रायलमध्ये, यरुशलेममध्ये जर बघितलं तर खूप कब्रस्तानाला महत्व आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या मोठ्या फ्लॅटपेक्षा पण, जगातल्या मोठमोठ्या बंगल्यांपेक्षा पण त्या कबरीची किंमत तिथेच असते. कारण की त्यांना असं वाटतं की जेव्हा जैतुनाच्या डोंगरावर मसिया येईल, तर सगळ्यात पहिले पटकन मी समोरच पाहिजे, आणि त्यामुळे ते त्या दरवाजाच्या जवळ कब्र असो. तर इथे आम्हाला असं दिसत आहे की आपल्याला येशूमध्ये, प्रभूमध्ये चालणं अतिशय गरजेचं आहे. आणि सैतान तुमची आणि माझी वाट बघतो. योब म्हणतो, तू त्याच्या सर्व भौतिक कुंपण आखलेलं आहे, त्यामुळे मी काय करू शकत नाही. तू ते कुंपण बाजूला तर कर, बघतो तुझा अवेअर करेल किंवा नाही. यस, सैतानाला माहित आहे की आमच्या सभोवती देवाने कुंपण केलेलं आहे, तो तुमच्या आणि माझ्यावर अटॅक करू शकत नाही. तो योबाप्रमाणे आम्हाला देखील आहे, आमच्याबद्दल देखील देवाला सांगतो ते बाजूला कर. एकदा तो इयोबाला काय म्हणतो, त्याच्या मुलं बाजूला कर. निश्चितच त्याला शोक झालेला आहे, आपल्याला माहिती आहे त्याला शोक झालेला, दुःख झालेलं आहे, परंतु त्याने शोक आणि सर्व गोष्टीबद्दल देवाला दोष दिला नाही. यस प्रियांनो, आम्ही या दिवसामध्ये अनेक गोष्टी घेऊन, आमचे पैसे नसतील, आम्हाला आरोग्य नाही, आमचे प्रियजन नाही, अनेक गोष्टी जे आहे ते दुःख देणारे आहे. आम्हाला वाईट वाटतं की देवाने असं का करावं, देवाने असं का केलं, देवाने असं केलं. देवाला प्रश्न विचारतो आपण, आमची काही देखील पात्रता नाही, कारण की जे काही देव आमच्यासाठी करतो ते सर्वोत्तम आहे, उत्तम नाही, सर्वोत्तम आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला देवापेक्षा जास्त कळतं का? किती लोकांना देवापेक्षा जास्त कळतं? हात वर करा. नाही, आम्ही म्हणू शकत नाही. ओ, देवानी वचन दिलंय की तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. प्रेज द लॉर्ड. हा, तुम्हाला आणि मला काय कळतं, काय दिसतं, एक लिमिट पर्यंत बघू शकतो, कारण की आपण देहिक आहोत आणि देहिक दृष्टिकोनच आपला आहे. परंतु देव सार्वकालिक आहे, त्यामुळे तुमच्याबद्दल उत्तम आहे ते तो तुम्हाला देणार. का देव का उत्तम देणार? कारण की देवाने आपले सर्वोत्तम गोष्ट, त्याचा एकुलता एक पुत्रच देऊन टाकला. प्रेज द लॉर्ड. आणखीन ह्याच्यापेक्षा देवा काय देऊ शकतो? त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र जर तुम्हाला दिला, तर तुम्हाला उत्तम जीवन नाही देणार का? यीशु तो जीवन है, जीवन की रोटी है, वो हमारे लिए उन्होंने दे दिया, तो हमें उत्तम जीवन नहीं देगा? आम्हाला तो पाडल, आम्हाला तो छळल, आम्हाला तो जाळल, आम्हाला तो भस्म. अरे असं कसं होऊ शकतं? तो तुमच्यावर प्रीती करतो, प्रीती करतो. परंतु प्रियांनो, आम्ही ती प्रीती ओळखली नाही, त्यामुळे आम्ही कळत न कळत बोलतो की देवाने हे काही चांगलं केलं नाही, देवाने हे चांगलं केलं नाही. आणि मला एक गोष्ट लक्षात, की जेव्हा 2 धार्मिक आपसामध्ये बोलतात, देव ते कान देऊन ऐकतो आणि त्याची नोंद केली जाते. काय केलं जातं?
नोंद केली जाते. हो प्रियानं, तुमचं आणि माझं नाव जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, परंतु या नोंदी जी आहे ते तुमच्यासाठी माझ्यासाठी घातक ठरू शकतात. आणि ती नोंद पुसण्याकरता आज परत एक वार आपण या मंदिरात आलेलं, या मेजरच्या पाशी येत आहोत. प्रेज द लॉर्ड. की प्रभू, कळत कळत माझ्या मुखाच्या द्वारे, कृतीच्या द्वारे, आचरणाच्या द्वारे मी चुकले. प्रभू, कृपया ती नोंद तू काढून टाक. हो, मला त्या गोष्टी कळत नव्हत्या, मी बोलून गेलो. पेत्र देखील नाकारतो येशू ख्रिस्ताला, परंतु जेव्हा तो रडतो तेव्हा आपल्याला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तू माझी मेंढळे पाळ, माझी कोकरे पाळ. प्रेज द लॉर्ड. तू माझ्यावर प्रेम करतो का? तू माझ्यावर प्रीती करतो का? प्रेज द लॉर्ड. आपण सर्व कोण आहोत? प्रीती करणारे लोक. प्रीती मला फार आवडतात, कारण प्रत्येक मंडळीमध्ये भरपूर प्रीती असतात. आणि त्यामुळे ही प्रीती ही जगिक प्रीती आहे. आणि या प्रीतीमध्ये आपल्याला येशू ख्रिस्ताची प्रीती देखील जॉईन करायची आहे, संलग्न करायची, आणि त्यामध्ये वाढायचं आहे. आणि यासाठी आपण जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये बघतो, एक वचन वाचूया, योहान कृष्ण शुभवर्तमान आणि याचा 15वा अध्याय आणि वचन 7 वाचा. योहान 15:7. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात. एक शरीर आहे, एक घर आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आणि मी राहतो. त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. पुढे, माझी वचने, हे जे पवित्र शास्त्र आहे आणि जे अभिवचन जे तुम्हाला प्राप्त होते ते तुमच्यामध्ये राहायला पाहिजे. पुढे, जे मागा ते मिळेल. आपण म्हणतो पहिले मिलने दो फिर सोचेंगे. हो, आपण पहिले जेही गोष्टीची डिमांड करतो देवाला, आणि मग आपण म्हणतो की फिर उसके बाद उपकार स्तुति की प्रार्थना रखेंगे, फिर हम लोग सबको बुलाएंगे, फिर उसके बाद हम दान देंगे वगैरे वगैरे करे. आपण पहिले आपली डिमांड चालवतो. देव म्हणतो अरे चांगलीच गोष्ट आहे, कर तू, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू मिळालेला आशीर्वाद पैशामध्ये मोजू शकत नाही. जे काय मी दिलं त्याच्याबद्दल तू किती पण उपकार स्तुती केली तरी कमी आहे. पुढे, अकरा वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? पुढे, यस, जोपर्यंत देवाचा आनंद तुमच्या आणि माझ्यामध्ये नाही, तुमचं आणि माझा आनंद परिपूर्ण होऊ शकत नाही. आनंद करा, सर्वदा आनंद करा, आहे ना, असं लिहिलेलं नाही संत पौलाने. पण पुढे काय लिहिलेलं आहे? प्रभू मध्ये. कशामध्ये आनंद करा? प्रभू मध्ये आनंद करा. असंच नाही, आम्ही आनंद करतो, सेलिब्रेशन करतो, एन्जॉय करतो, परंतु हे परिपूर्ण आनंद नाही. परिपूर्ण आनंद जगामध्ये एकच आहे, आणि तो आनंद आहे प्रभूमध्ये. आज आपण इथे आलेलो आहोत, हा सण साजरा करत आहोत. प्रेज द लॉर्ड. इथे काही आपल्याला आपण जर बघितलं तर स्टार नाही, डेकोरेशन नाही, मोठी पार्टी नाही, काय बिर्याणी वगैरे मिळणार नाही. रात्रीच्या वेळेस आपल्याला चहा दिला जातो, परंतु आपण आनंदाने चहा पितो. प्रेज द लॉर्ड. परंतु आपला मोठा आनंद जे आहे तो इथे आहे, की इथे आपल्याला त्याचं मोडलेलं शरीर आणि सांडलेल्या रक्ताच्या द्वारे काय प्राप्त होतं? जीवन, एक शुद्ध जीवन प्राप्त होतं. आणि त्याच्यासारखा आनंद इतर कोणताही नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की या शुद्धतेमुळे आम्हाला आनंद है मेरे यीशु के चरणों में गीत गाते गाते अपन वहां पर पहुंच जाएंगे. प्रेज द लॉर्ड. ये सफर जो है वो बहुत आनंददायी सफर है. ये सफर जो सुरक्षित सफर है, ये जो सफर है उसमें हमेशा हम लोग बचाए जाने वाले, क्योंकि शैतान जो है तो आम्हाला पाडण्यासाठी, घेरण्यासाठी नियमित प्रयत्न करत असताना आम्हाला त्या सुरक्षिततेमध्ये वाटचाल करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्यामध्ये चालणं महत्वाचं आहे. इथे आपण एक आणखी वचन बघूया. तर तो मार्ग जो आहे तो वधस्तंभाचा मार्ग आहे. आणि गलतीकरस पत्र 2 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये संत पौल काय म्हणतात बघूया. गलती 2:20. मी कोण? मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. पुढे, यस, आता मी मरून गेलेला आहे.
मला डेथ सर्टिफिकेट पाळक साहेबांनी दिलेलं आहे, अभी तू जिंदा नहीं है, तू मर गया है. तो फिर ये कौन है दिख रहा है वो? काय लिहिलेलं इथे? मी जगत नाही तर माझ्या ठाई काय जगत आहे आता? यस आमीन, प्रेज द लॉर्ड. 3 से 4 हो गए, आ गया मसीहा बीच में. यस, तुम्ही जगत नाही, आता तुम्ही मेलेले आहात, देहिकतेने मेला. आता तुमच्यामध्ये काय दिसायला पाहिजे आता? प्रभू येशू ख्रिस्त. पुढे देवाच्या पुत्राच्या विश्वासाच्या योग्य मला जीवन प्राप्त झालेलं आहे. यस प्रियांनो, मी जगत नाही तर माझ्या ठाई आता कोण जगत आहे? जगत आहे. कारण की आपल्याला माहित आहे जेव्हा येशूचं आगमन होईल, आपण अनेक जण रॅप्चरचं बघतात, व्हिडिओज पण अनेक आहे ना, बघितलं का रॅप्चर व्हिडिओ? की त्याच्यामध्ये वरून जेव्हा तुतारीचे नाद होते, लोक वर चालले, कपडे खाली पडत आहे, बुट खाली पडत आहे, सगळ्या काही आहे ना, ऍक्सिडेंट होते, लोक वर उतरले जात, नवीन देह प्राप्त झाला. आता हे जो देह आहे तो काय झालेला आहे? तो क्षणात बदललेला आहे. जे मेलेले आहे ते सर्वप्रथम उठत आहे. तेथे देह नाही, काय नाही, हाडे नाही, काहीच नाही, कुजलेले आहे, काही सगळं काही संपलेलं आहे. परंतु त्यांना देखील नवीन देह, आम्हाला देखील सर्व नवीन देह, आणि नवीन देहसह आम्ही उचलले जातो. परंतु तो नवीन देह कोणाला प्राप्त होणार आहे? जो आता ख्रिस्तामध्ये जगतो त्याला. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी पहिलेच देह जे आहे पापाला पांघरून घातलेल्या पापामध्ये जगतो, देहकतेमध्ये जगतो, त्याला परत मजा कर भाई, इधर येऊन मजा कर अभी, और थोड़े दिन महासंकट के काल में एंजॉय करो, इधर ट्रिब्युलेशन मध्ये एंजॉय करा. आणखीन मजाच पाहिजे ना, घे कर मजा तुला. परंतु जे येशू मध्ये जगत आहे ते जुने देह आता त्यांचं बदलून त्यांना जे आहे अलौकिक देह प्राप्त होणार आहे, आणि ते देहासह वर घेतले जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्हाला आणि मला या जगामध्ये ख्रिस्ताचा देह प्राप्त झाला नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये ते अलौकिक देह देखील प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे मरण हे अतिशय गरजेचं आहे. प्रत्येक संदेशामध्ये मी हे सांगितले की जगणे हे मला मरणे लाभ, नो लॉस, ह्याच्यामध्ये काही देखील नुकसान नाही, कारण की मी जगतच नव्हतो. मला जे काही मजा करायच्या गोष्टी, खाणं पिणं, एन्जॉयमेंट, सगळं काही मी सोडून दिलेलं आहे. ते सगळं वधस्तंभावर मी खिळून टाकलेलं आहे. आता मी येशूला घेऊनच जगत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ही बाब आपल्याला शिकण्याची गरज आहे की एकदा जर आपण देवाला स्वतःला समर्पित केलं तर मग आपल्याला, अनेक चर्चेसमध्ये असतं, कदाचित आपल्याकडे आहे, आपल्याकडे नाही येते, की जेव्हा बाप्तिस्मा होतो ना त्याच्यानंतर एक बिब्लिकल नाव दिलं जातं. 2 नाव असतात, माहित आहे तुम्हाला? एक नाव आपलं जे असतं ते जे पॅरेंट्सने दिलेलं, त्याने एक बिब्लिकल नाव नंतर दिलं जातं की आता हा व्यक्ती जॉन्सन झालेला आहे, हा व्यक्ती रॉबर्ट झालेला आहे, हे व्यक्ती पीटर बन गया. असे नाव त्यांना दिलेले जाते. 2 नाव CNI मध्ये ही पद्धत आहे. धर्म आई, धर्म पिता, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या. यस, नाव देखील त्यांचं बदललं जातं. मी काही नाव बदलावं हे महत्वाचं नाही. नाम में क्या होता, काम में सब कुछ है ना, बरोबर आहे की नाही? नाव काही पण असो, परंतु हा व्यक्ती आता बदललेला आहे, ही मी बोलायची गरज नाही. अरे मैं बदल गया. अरे बदल गया तो दिखता क्यों नहीं भाई? बदला हुआ तू बदल गया तो दिखता क्यों नहीं है? प्रॉब्लेम इथेच आहे की तुम्ही, आपण बोलून मैं बदल गया. अरे तू बदल गया तो कुछ भी तो दिख रहा नहीं. तुझ्यामधला येशू दिसतो का? तू तसाच आहे. सगळं काही बदललंय. बाप्तिस्मा हो गया, सब हो गया, शादी हो गई, बच्चे हो गए, वैसा का वैसा ही आहे तू. तो इतने साल के बाद देखा रहा. मला काही लोकांनी विचारलं, तुम्ही आम्हाला आठवतच नाही कुठे होते. तुम्ही म्हणतात आम्ही विश्वास ठेवतो की तुम्ही होता, पण तुम्ही काही जे काही आठवणी सांगितलं त्यावरून असं वाटतं की तुम्ही या चर्चचे मेंबर असतील. तेव्हा मी म्हटलं मी त्यावेळेस असं नव्हतं की कोणी मला ओळखावं. प्रेज द लॉर्ड. माझ्यामध्ये काही नव्हतं. मी शिक्षण घेणारा आणि शिक्षण घेणाराच होतो. परंतु ते शिक्षण घेता जेव्हा देवाने मला बोलवलं, देवाचा मी स्वीकार केला, त्यानंतर जो बदललेला तो आज मी तुम्हाला दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, आपल्या जीवनामध्ये एक काळ असा येणार आहे की आपल्याला जुनं पण काही महत्व नाहीये, ते शिक्षण त्याला काही महत्व नाहीये, तुम्ही काय होतात ह्याला काय महत्व नाही. आता तुम्ही काय आहात, प्रेझेंट मध्ये तुम्ही काय आणि फ्युचर मध्ये तुम्ही कुठे जाताय याला महत्व आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही बाब तुम्हाला आणि मला जाणून घ्यायचंय की या
संजीवनाच्या सभेमध्ये अगोदर आपण अनेक गोष्टी केल्या चुकलेला असेल, अपराधी असेल, पापी असो, परंतु कदाचित प्रभू न करो, कदाचित हा शेवटला ग्रहसन किंवा संजीवन असू शकतं. ही बाब आपण विसरू नये. कदाचित लास्ट संजीवनाची संधी देवाने तुम्हाला आणि मला दिली असेल. कदाचित लास्ट हा समय असेल जेव्हा आपण मंदिरात येऊन प्रभूने तुम्हाला बोलवलेलं आहे आणि त्याची वाणी आपण ऐकत आहात. त्यानंतर कदाचित परत जगाच्या बाहेर आपण घेऊ आणि जसं लिहिलेलं आहे की शरणपूरमधून ते बाहेर पडले, परत एक त्यांना पकडलं जातं आणि समाप्त केलं जातं, असे बांधले जाऊ. परंतु आपलं या जगातून जाणं होईल किंवा प्रभूचं आपलं हे आगमन होईल, तर तुम्ही आणि मी जर तयार असेल तर आपल्याला अलायन्स मराठी चर्च मंडळीचे विश्वासू सभासद म्हणून अंतराळात घेतलं जाणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, आपल्या नावावर शिक्का मारला गेलेला आहे, आपल्या मस्तकावर शिक्का मारला गेलेला आहे. आणि प्रगटीकरणामध्ये म्हणजे ज्यांच्या मस्तकावर शिक्का मारला गेलेला आहे त्यांच्यावर कोणती सत्ता कार्य करू शकत नाही. तुम्ही आणि मी शिक्का मारून वेगळे गेलेले लोक आहोत. आणि ही बाब आपण अनेकदा विसरून जातो, ही बाब अनेकदा विसरून जातो. आणि यासाठी आज परत एक बार रिमाइंडर करण्याची गरज आहे, एकमेकांना आठवण करून देण्याची गरज आहे की आम्ही सुरक्षित आहोत जोवर आम्ही देवामध्ये आहोत, आम्ही देवाच्या मंदिरामध्ये आहोत. आणि जर देवाच्या मंदिरात आहोत, सुरक्षित आहोत, तर योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये आता आपण 15 वचनामध्ये सांगितलं की जो कोणी माझ्यामध्ये राहिल्याशिवाय त्याला फळ देता येत नाही. परंतु जो माझ्यामध्ये राहत नाही ते फाटे सुकून जातात. आणि सुकलेल्या फाट्यांना कुठे टाकलं जातं? अग्नीमध्ये टाकलं. अग्नीमध्ये. एक तर तुम्ही येशूमध्ये राहा आणि पेटलेले राहा, आशीर्वादित राहा, फळ देणारे राहा. प्रेज द लॉर्ड. वेगळे झाले, मंदिर से बाहर गए, दुनिया में खो गए, सूख जाएंगे. और सूख गए का परिणाम है अग्नीत जाळायचं. देवाने अग्नी तयार केलेली आहे. देवाच्या लोकांना अग्नी परीक्षा काही करू शकत नाही. परंतु एक अग्नी ती तयार आहे ज्याला अग्नीचं सरोवर म्हटलं, त्याच्यामध्ये मृत्यू टाकण्यात येईल. शेवट आहे मृत्यू टाकण्यात येणे. परंतु तुम्ही मृत्यू आले लोक नाही, तुम्ही सार्वकालिक जीवनाचे लोक आहात. प्रेज द लॉर्ड. 21व्या अध्यायामध्ये शेवटी ते अग्नीच्या सरोवरामध्ये मृत्यू देखील टाकण्यात येईल, सैतान व सैतानाचे दूध टाकण्यात येईल. तिथे मनुष्याची तरतूद नव्हती, परंतु आहे असे अनेक फाटे आहे जे स्वतःला त्या वेलापासून म्हणजे येशूपासून विभक्त करून घेतात आणि त्यांना वाटतं की हम हवा में उड़ते जाए इधर उधर, सब जगह उड़ेंगे. सूख गए तो उड़ते, बरोबर है. जब तक चिपके हैं उड़ते नहीं है. जैसे ही सूख गए की उड़ना सुरू हो जाता है. आता अनेक जण उडतात इकडे तिकडे, परंतु लक्षात ठेवा त्याचा शेवट अग्नी आहे. तुमचा आणि माझा शेवट काय आहे? निश्चितच आनंद, शांती आहे. तुमचे अश्रू, तुमचे व्याधी, तुमचे आजार, तुमचे दुःख कोण पुसणार आहे? येशू पोछेगा, येशू पोछेगा. यस, किती आनंदाची बाब आहे. आज आमचे अश्रू पुसणारा कोणी जवळचा व्यक्ती नाही, आपले अश्रू पुसणारा कोणी चांगला व्यक्ती नाही. आपण म्हणतो अहो मी रडतो, पण कोणीच आम्हाला विचारत नाही. यस, ही कंडिशन आहे. परंतु लक्षात ठेवा त्या अश्रूची मोजमाप येशू करत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही असं समजू नका तुम्ही व्यर्थ अश्रू ढाळा तर कोणीच बघत नाही. मी आपल्या खोलीमध्ये बंद बसून रडते का बाई, कोणी बघत नाही, काही नाही. अहो नका, रडत आहात तुम्ही, रडा. परंतु येशू काय म्हणतो? माझ्यासाठी रडू, स्वतःसाठी पण रडू नका. कोणासाठी रडा? तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. कारण की पहा येणारा दिवस खूप वाईट. यस प्रियांनो, आज तुम्ही स्वतःसाठी, आजारपणासाठी, परिस्थिती रडत आहात. नो प्रॉब्लेम, येशू परिस्थिती बदलल. परंतु परिस्थिती आणखीन गंभीर होत आहे आणि होतच राहणार. आणि त्या समय तुमचे हे जे पिल्ल आहे, तुमचे जे हे आपले संतती आहे, त्यांना त्या कठीण दिवसाला सामोरे जात असताना, दिसत असताना आता त्यांच्यासाठी रडून गुडघ्यावरून प्रार्थना करण्याची गरज आहे. परंतु प्रार्थना ऐकले तरी कोणाच्या जातात हा प्रश्न आहे. मी खूप प्रार्थना करते, मी बहुत प्रार्थना करते, परंतु तुम्ही मेलेले आहात का? तुम्ही तर सगळ्या गोष्टी करतात आणि सिर्फ प्रार्थना करते, काम नहीं चलेगा. तुम सब काम करते, उपवास करते, नहीं काम चलेगा. पहिले वचनामध्ये या, पहिले येशू मध्ये या, त्याच्या सानिध्यामध्ये चाला आणि मग बघा प्रार्थनेचं फळ काय मिळतं. प्रेज द लॉर्ड.
आणि ही सभा यासाठीच आहे की आम्हाला तो मार्ग प्रभूमध्ये प्राप्त करायचा आहे, जो आनंद व शांतीचा आहे, जो आम्हाला परत एक वार संजीवित करू इच्छितो, तो आम्हाला दाखवू इच्छितो की यस, तुम्हाला मरण्याची गरज आहे. सारखं सारखं डेथ सर्टिफिकेट आणि बाप्तिस्माचं सर्टिफिकेट मिळून काही होणार नाही. तुम्हाला खरोखर बदललेला ख्रिस्त आचरणाच्या द्वारे दाखवायचा आहे. आणि ते जर तुम्ही आणि मी दाखवत आहात तर मला सांगू द्या, तुम्ही आणि मी विजय असं ठरलेलं आहे. आणि रोमकरास पत्र 6वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये पापासंदर्भात रोममध्ये खूप सुंदर असं लिहिलेलं आहे. त्याच्या 6वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त संदर्भात संत पौल काय म्हणतो बघूया. यस, ज्या पापासाठी आम्ही मरून गेलेलो आहे, परत परत त्याच्यामध्ये जगण्यासाठी आम्ही का जातो? आपल्याला माहित आहे की जसं काही प्राणी आहे, जसं कुत्रेच आपण बघतो किंवा डुक्कर आपण म्हणतो, त्या लोकांना तुम्ही किती आंघोळ करा, ते कुठे जाणार आहे? सारखे ते घाणीतच जाणार आहे. कारण की कसं आहे, त्यांना तिथे एन्जॉयमेंट मिळतो. त्यांना साबण, शॅम्पू, साबण आता विसरून जा, शॅम्पूने आपण प्राणी धुतो. आमच्याकडे पण कॅट आम्ही शॅम्पूने धुतो, साबण आता विसरून जा. तर शॅम्पू लावून लावून त्यांना प्राण्यांना आपण धुतो, पण तो प्राणी म्हणतो नाही, इसमें मजा नाही, उधर मजा आहे, गटर में मजा आता हमको. प्रियानो, आमची मनोवृत्ती तशी होऊन गेलेली आहे की आम्हाला या शुद्धतेच्या विधीच्या मध्ये काही मजा येत नाही. ते कब सब करते, अपने को करना पड़ेगा. पास्टर साहब देखते, सब लोग देखते, बाल बच्चे देखते, बहुत धार्मिक होता. कधीच नाही हो पाळक साहेब, कधीच असं करत नाही. दोन्ही हात एकदम कानाला लावतात. परंतु काही दिवसानंतर आपल्याला तेच व्यक्ती दिसत. हो प्रियानो, आपण चूक कोणाला फसवत आहात? आपण फसवत कोणाला आहात? तुम्ही मनुष्याला फसवू शकतात, तुम्ही प्रियजनांना फसवू शकतात, आपण देवाला फसवू शकत नाही. आपण मनुष्याला फसवू शकतो, देवाला फसवू शकत नाही. हे चर्च आहे, हे मंदिर आहे, जिथून देव तुमच्याशी आणि आत्मा तुमच्याशी बोलत असताना परत एक बार समय आलेला आहे की आपले हृदय आणि अंतकरण त्याच्या समोर उघडके करा की देवा बघा, माझ्या हृदयामध्ये हे अधर्म आहे, देव बघ माझ्या अंतकरणामध्ये हे पाप आहे. कदाचित मला काही दिसत नसत. अनेक पाप असे, ज्याला गुप्त पाप म्हणतो आपण, जे लोकांच्या समोर उघडके जात नाही. आणि काही पाप असे देखील आहे जे आम्हाला माहित नाही, ज्याला आपण म्हणतो कळत न कळत घडलेले अधर्म आणि पाप, ते देखील देव उघडकीस आणतो. आणि ते सर्व दिसत असताना जेव्हा आपण प्रायश्चित हृदयाने या मेजापाशी येतो आणि प्रभू म्हणतो, प्रभू मी चुकलेला आहे, मी चुकलेला आहो. यशायाला जेव्हा त्या दर्शन होतं 6व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसतो की तो म्हणतो, मी अशुद्ध आहे, अशुद्ध लोकांच्या मध्ये राहतो, जरी मी संदेष्ट आहे, जरी मी संदेष्ट आहे, हाय हाय हाय. तेव्हा काय झालेलं आहे, एक सराफिम दूत वेदीवर इंगळ घेऊन येतो आणि त्याच्या काय लावतो, उठाला लावतो आणि म्हणतो, तुझे प्रायश्चित्त झालेले आहे. याच प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी प्रायश्चित्त केलेलं आहे. तरी क्षमा आज देखील तो मागत आहे की हे पिता, यांना क्षमा कर, यांच्यासाठी जे मी रक्त सांडलेले त्या रक्ताकडे बघ. तेव्हा पिता परमेश्वर त्या रक्ताच्याकडे बघतो आणि आम्हाला पाप आणि धर्मांची क्षमा बहाल करतो आणि परत एक बार पुत्र व कन्या होण्याची संधी बहाल करत असतो. ह्याचा अर्थ हा झाला की आपण दररोज नवीन जीवन जगत असतो. आणि त्यासाठी संजीवन, ह्याला जीवन नाही, याला काय म्हणतो आपण, संजीवन. जीवन तर आहे आपल्यामध्ये, लेकिन संजीवन नाहीये. आणि हे संजीवनासाठीच या सभेचं आपण काय केलेलं आहे, चर्चने नियोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे की जीवन इथे सगळ्यांना आहे, पण संजीवनासाठी आम्हाला जुन्या शरीरासाठी पहिले मरावं लागणार आहे. आणि जर तुम्ही त्या जुन्या शरीरासाठी मरतात आणि त्या वधस्तंभाच्या आड राहतात, त्या शरण दुर्गामध्ये राहतात, तर मला सांगू द्या, सैतान व सैतानाची जी शस्त्र आहे, हत्यार आहे, ते तुमच्यावर काम करू शकत नाही. कदाचित तुम्हाला अग्नीमध्ये टाकण्यात येईल आणि लोक बघतील, आप देखो इसका क्या होता है, वो देखते ही रह जाएंगे, वो देखते ही रह जाएंगे, अरे ये कैसा हो सकता है. आणि असे अनेक गवाही, अनेक साक्ष तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये व्हायला हवेत. प्रेज द लॉर्ड. कोणतरी एक विशिष्ट व्यक्ती शद्रक मेशक अबेदnego काय करत बसतो आम्ही, माझ्या मागे काय येशू दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या घरामध्ये काय येशू दिसत नाही, माझ्या जीवनामधून काय येशू दिसत नाही, माझ्या कार्यामध्ये येशू दिसत नाही. हे तपासण्याची वेळ आलेली आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे,
आपल्याला निश्चितच परत एक वार जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरा, परंतु त्याबरोबर काय करा, आत्मनिग्रह करा. आत्मनिग्रह, जे तुम्हाला आवडतं ते सोडा आणि जे देवाला आवडतं त्याचा स्वीकार करा. प्रेज द लॉर्ड. आम्ही उलट करतो, जे देवाला आवडतो ते पाळत नाही आणि जे आम्हाला वाटतं ते करतो. हो प्रियानो, आम्ही देहिक आहो, आम्ही मेलेले नाही. आणि आज परत एक वार या मेजापाशी येत असताना आम्ही कोणासाठी जगत याचा विचार करा. शरणपूरमध्ये तो महायाजक अभिषिक्त होता, तेलाने अभिषिक्त केलेला होता, तो मरण पावल्यानंतर याचा कायमचा बचाव व्हायचा. प्रेज द लॉर्ड. हा जो मर्डर करणारा व्यक्ती होता, हा जो गुन्हेगार होता, त्याचा बचाव होता. येस, महायाजक तुमच्या आणि माझ्यासाठी ऑलरेडी वधस्तंभावर मरण पावलेला आहे. आता तुमची सुटका झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु ती सुटका झाल्यानंतर परत एक वार जर आपण पाप आणि अधर्माच्या चिखलामध्ये लोळू इच्छितो किंवा आमच्या मनातली मनस्थिती ती आहे, तर परत एक वार पुनर्विचार करा, पुनर्विचार करा. शैतान विविध योजना, विविध प्लॅनिंग ने तुम्हाला आणि मला ट्रॅप करू इच्छित असताना, आज आपण मेजापाशी येत असताना एक नवीन दृष्टिकोन तो येशूमध्ये तुम्हाला प्राप्त झालेला आहे की प्रभू, आता मी माझ्यासाठी जगणार नाही, मी माझ्यासाठी जगणार नाही, मी ऑलरेडी मेलेला आहे. आणि मेलेल्यांसाठी शोक करू. तुमचे मित्र शोक करतील कि अरे मेरा दोस्त क्या अच्छा था, क्या उसके साथ में बैठता था, क्या मजा करता था, अरे वो चले गया यार, मर गया वो हमारे. अरे खुश होणार, आनंद माना. कारण की एक पण आत्मा जर प्रभू मध्ये आला तर कुठे आनंद होतो. उनको रोने दो, उनको रोने दो, उनको शोक करने दो, परंतु हमारा आनंद उधर हो रहा है. प्रेज द लॉर्ड. उधर आनंद हो रहा है. इनको उनकी तरफ मत जाओ, उनको रोने दो, उनको शोक करने दो. कारण की तुम्ही खरोखर त्यांना खूप खुश केलं. आता समय आलेला आहे देवाला आणि स्वर्गदूतांना खुश करायचा. प्रेज द लॉर्ड. त्यांच्याबरोबर एन्जॉय केला, त्यांना खूप खुश केलं. अभी प्रभु को कब खुश करेंगे कि डॉक्टर को ही खुश करने का, दवाई के पैसे दे के, हॉस्पिटल के पैसे जे भरने के काय, हे मोठे मोठे हॉस्पिटल उभे राहते आणि आमच्या घरामध्ये कर्जाचे घर जे विकले जाते, आमचे घर गहाळ ठेवलेले आहे आणि हॉस्पिटल मोठे मोठे होत चालले. लोक कर्जाच्या ओझ्याखाली घालून मरत आहे, आत्महत्या करत आहे. हो प्रियांनो, हे आजार तुम्हाला मारण्यासाठी नाही, हे आजार तुम्हाला मारूही शकत नाही. हे आजार येणार आणि जाणार. आजार येणार आणि लाजाराच्या बद्दल येशू ख्रिस्त म्हणतो, मारिया शिष्यांनो लक्षात ठेवा, आजार मारण्यासाठी नाही तर स्वर्गीय देवाच्या. याचा आज जर तुम्ही आजारी आहात, पीडित आहात, दुःखी आहे, लक्षात ठेवा हे देवाच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. लपवू नका, लपवू नका, लपवू नका. अनेक जण म्हणतात क्या बताने का पड़ा, बहुत दुखी है, हम हमारे दिल में रखते, बहुत दुखी. अरे क्यों छुपा रहे हैं उसको, लोगों को पता लगने दो कि कितने दुखी है. आने वाले दिनों में वो दुख जब दूर होंगे ना, वो भी चकित हो जाएगा. प्रेज द लॉर्ड. तो आश्चर्यचकित होईल, अरे इतना बड़ा दुख इसने सहन किया, लेकिन इसको कोई बचाने नहीं है. प्रभु ने उसको बचाया, उसके खुदा ने, उसके यीशु ने उसको बचाया. तो समय आलेला आहे लोकांना दाखवा, परंतु दाखवण्यासाठी पहिले मरा, देहिकतेसाठी मरा. आणि जर आज मरण्याची तयारीनिशी आपण इथे आलेला आहात, तर परत एक वार जेव्हा गुडघ्यावर येऊ आपण, आपल्या हातामध्ये भाकर येईल, आपल्या हातामध्ये प्याला येईल, आपल्या मनाची तयारी करून आपण येऊया की प्रभू, एक संजीवनाच्या द्वारे मला नवीन जीवन प्राप्त झालं, तुला धन्यवाद असं. प्रेज द लॉर्ड. परत इथून मी बाहेर जाईल, निश्चितच हे गड माझ्यासाठी सुरक्षित आहे, मी निरंतर इथे येत राहीन. पण नुसतं मी एकटा येईल का, मी, माझं घराणं, माझे मुलं, माझे लेकरं, माझे आई वडील, पण खिशामध्ये पैसे पण, फाटक्या नोटा नाही, चिल्लर नाही, जरा दमदार लेकर. काही नंतर ऑनलाईन करेंगे पास्टर साहब, ऑनलाईन चलो चलेगा, ऑनलाईन भी चलेगा, परंतु जरा 2 टोल्यासारखं करा. विधवेच्याकडे बघून येशू म्हणतो, खरोखर हिने आपलं सर्वस्वीतून दिलेलं आहे. आज प्रभू येशू पित्याने आपलं सर्वस्वी दिलेलं आहे. त्याचं नाव काय, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्ही त्याला काय सर्वस्वी देणार आहे याचा विचार करत असताना आपण मेजापाशी येऊया. आणि यावेळेस मी सन्माननीय बाळक साहेबांना विनंती करतो की ते प्रार्थना करतील आणि आपण मेजापाशी जाऊया. डोळे झाकूया. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आमच्यापर्यंत आलं नाही का, आणि स्पष्टपणे देवाचा सेवक आम्हाला सांगतो, जगणे हे मला ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे.
देवाचे अद्भुत कृत्य जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायचे असतील तर आम्हाला मरणं गरजेचं आहे. स्वतःला वधस्तंभावर देणं गरजेचं आहे, रोज आणि रोज. जोपर्यंत आम्ही वधस्तंभावर जाणार नाही तोपर्यंत पुनरुत्थानाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये येणार नाही. देर इज नो रिझरेक्शन विदाउट क्रुसिफिक्शन. आणि म्हणून प्रियांनो, स्वतःला प्रभूच्या हातामध्ये समर्पित करा. देवाचं वचन आम्हाला म्हणतं, ह्या पृथ्वीवरील गोष्टींकडे मन लावू नका, वरील गोष्टींकडे मन लावा. उभे राहूया.